रामकृष्ण हरी मंडळी, आज दिनांक आहे 9 फेब्रुवारी 2025 आणि वार आहे रविवार. आणि आजची बातमी कोणासाठी आहे की ज्या शेतकऱ्याला PM किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता भेटत होता किंवा भेटला नाही, त्यांच्यासाठी खूप मोठी बातमी आता अपडेट आलेली आहे. कारण की इतक्या दिवस खूप दिवस झाले की काय काय शेतकऱ्यांना खूप मला एवढे तर मेसेज होते, खूप शेतकरी फोनसुद्धा करत होते की आता जो मोदीचा आणि नमो शेतकरीचा हप्ता आहे तो कधी भेटणार आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तारीखसुद्धा सांगणार आहे. आणि आता काय झालेलं आहे सर्वांना माहीत झालं असेल की आता कोणते एक कागदपत्र जर तुमच्याकडे नसेल, जर तुमच्याकडे शेती असलं काही फायदा नाही आणि तुम्हाला पहिला हप्ता भेटत असेल तरीही तुमचा काही फायदा नाही. कारण की आता शासनाने एक नवीन नियम काढलेला आहे. आपले प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी असा एक नवीन नियम काढलेला आहे. तुम्ही जर एक काम केलेलं नसेल तर तुम्हाला एकही रुपया आता भेटणार नाही. तो नमो शेतकरीचा असेल किंवा PM किसानचा असेल. त्याच कारणाने आजचा व्हिडिओ असणार आहे. तो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला जो आता येणारा हप्ता आहे त्याची तारीखसुद्धा समजेल आणि तुम्हाला कोणते कागदपत्र काढायचे आहेत की तुम्हाला आताचा जो हप्ता येणार आहे तो तुम्हाला भेटून जाईल. कारण की आता सर्व जी PM किसान आणि नमो शेतकरीची जी सर्वांना हप्ते भेटत होते त्यांच्याविषयी आता खूप जबाबदारी आणि खबरदारी घ्यायला आता सरकारने सुरू केलेली आहे. कारण की आता जे शेतकरी, कारण की परभणी जिल्ह्यामध्ये जे PM किसान असेल किंवा पीक विमा असेल याच्यामध्ये शेती समर्धात 214 शेतकरी असे आढळले आहेत की त्यांच्या नावावर शेतीसुद्धा नसून त्यांना पीक विमा आलेला होता. तर पडताळणीमध्ये जे बोगस शेतकरी आहेत त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झालेला आहे. त्याच्यामुळं आता हे जर कागदपत्र असेल तरच तुम्हाला आता 19वा हप्ता भेटणार आहे, अन्यथा तुम्हाला हप्ता भेटणार नाही आहे. त्याच्यामुळं तुम्ही ध्यानपूर्वक ऐका, मी जे काय सांगतोय एका एका गोष्टीकडे ध्यानपूर्वक लक्ष ऐका. तर बघा, आता पहिल्यांदा तुम्हाला सांगतोय की आता तुम्हाला PM किसानचा हप्ता आणि नमो शेतकरीचा हप्ता असे मिळून 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये पडणार आहेत. आणि ते तुम्हाला 24 ते 30 तारखेपर्यंत तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये आलेले दिसतील. पण त्याच्या आधी आता एक अडचण आलेली आहे. ती अडचण काय, तर तुम्हाला सांगतोय की तुम्ही जर फार्मर ID जर काढली नसेल तर तुम्हाला आता PM किसान असो किंवा नमो शेतकरीचा असो, शेतकऱ्यांनो मी जे तुम्हाला माहिती सांगतोय ते तुम्ही ध्यानपूर्वक ऐका. कारण की तुमचं नुकसान होणे हेच बळीराजा न्यूज चॅनल यूट्यूब चॅनलचं तुम्हाला माहीत आहे की याच्यामध्ये मी सर्व जे माहिती देतोय ते जे काय खरी बातमी येते ती सांगत असतो. त्याच्यामुळे एक एक गोष्ट ध्यानपूर्वक ऐका, जेणेकरून तुमचं नुकसान हे होणार नाही. तर बघा, फार्मर ID काढणे हे कशामुळे आवश्यक आहे. आता फार्मर ID काढणे कसे काढायचे आणि ते फार्मर ID काढायचे फायदे काय तुम्हाला, तर बघा, तर तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे पीक विमा आता जे आहे तर काही शेतकरी बोगस आढळल्यामुळं हे सरकारची दिशाभूल होत आहे. त्याच्यामुळं आता हे खूप मोठी खबरदारी ही आता सरकारने घेतलेली आहे शेतकऱ्याची. कारण की बोगस शेतकरी आढळल्यामुळं खूप सरकारचे आहे ते नुकसान होत आहे. त्याच्यामुळं आता ही मोठी बातमी आलेली की त्यांनी याचा पर्याय काय म्हणून, तर याच्यावर एक पर्याय काढलेला आहे की फार्मर ID. आता ज्या शेतकऱ्याची फार्मर ID असेल त्याच्यामध्ये तुम्हाला जमीन किती आहे, तुमचं नाव काय आहे आणि तुमची कोणत्या भागामध्ये जमीन आहे, तुमचा गट नंबर काय आहे, तुमचा सर्वे नंबर काय आहे, तुमचं खाते क्रमांक काय, हे संपूर्ण माहिती त्या फार्मर ID मध्ये जमा केलेली असेल. जेव्हा तुम्ही फार्मर ID बनवत आहे तेव्हाच तुम्हाला ही सर्व माहिती तिथं विचारल्या जाईल. आणि ही माहिती दिल्याशिवाय तुमची फार्मर ID सुद्धा कळणार नाही किंवा काढणार नाही किंवा निघणार नाही. कारण की आता जर तुमची फार्मर ID निघाल नाही तर तुम्हाला PM किसानचा एकही हप्ता भेटणार नाही. आता हे समोर बघा, आता जे तुम्हाला फेब्रुवारीमध्ये याच महिन्यामध्ये PM किसान आणि नमो शेतकरीचे 4,000 जर तुमचे काढायचे असेल किंवा तुम्हाला सुखरूपपणे सक्सेसफुलपणे तुम्हाला जर तुमच्या खात्यामध्ये यायचे असेल तर तुम्हाला पहिल्यांदा फार्मर ID काढणे खूप गरजेचं आहे. आता ती फार्मर ID काढायची कुठं, तर फार्मर ID तुमच्या CSC सेंटर जे तुमच्या जवळच असते तिथे जाऊन तुम्ही फार्मर ID काढू शकता. जे तुमच्या भागामध्ये असेल, जे तुमच्या तालुक्याला असेल, जे तुमच्या जिल्ह्यामध्ये असेल, जिथे तुम्ही ज्या भागात राहताय, तुम्हाला सर्वांना माहिती आहे सेतू ऑनलाईन CSC आधार केंद्र किंवा जे ऑनलाईनचे कामं करीत असतील त्यांच्याकडे जाऊन तुम्ही लवकरात लवकर फार्मर ID ही काढून घ्या. त्याच्यासाठी तुम्हाला कागदपत्र आधार कार्ड फक्त लागेल. आधार कार्ड आणि तुमच्या रानाची 7/12 हे तुम्ही घेऊन लवकरात लवकर तिथे जाऊन तुमची फार्मर ID बनवून घ्या. कारण की शेतकऱ्यांनो, आता जर तुम्ही फार्मर ID काढली नाही तर तुम्हाला एकही रुपया भेटणार नाही. आता संपूरची आता हे फार्मर ID कसे काम करणार,
याचा दुसरा एक फायदा काय, तर तुम्हाला सर्वांना सांगतोय, याचा दुसरा फायदा म्हणजे जेव्हा तुम्ही शासनाची कोणतीही योजना तुम्हाला जर त्या योजनेमध्ये जर तुम्ही फॉर्म भरला आणि त्या योजनेमध्ये तुमचे जर नाव सक्सेस झालं, जर तुम्हाला कोणती योजनेचा लाभ भेटला असेल, पण तुमच्याकडे जर फार्मर आय डी नसेल तर तुम्हाला त्याचा एकही लाभ भेटणार नाही. त्याच्यामुळं तुम्हाला ही गोष्ट सुद्धा मी संपूर्ण सांगतोय की आता तुम्हाला जर सरकारची जर कोणत्याही योजनेचा लाभ उठवायचा असेल तर तुम्हाला पहिल्यांदा फार्मर आय डी बनवणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनो, लवकरात लवकर तुम्हाला मी जे सांगतोय, फार्मर आय डीसाठी काही तुम्हाला खर्च थोडा लागतोय, काही 100 रुपयामध्ये एक तुम्हाला ऑनलाईनवाले काढून देतात. त्याच्यामुळे शेतकरी भावांनो, तुम्ही लवकरात लवकर जाऊन फार्मर आय डी काढून घ्या, जेणेकरून तुमचं जे आहे जे नुकसान होणार नाही. कारण की आता जे फार्मर आय डी काढणार नाहीत त्यांना PM किसान किंवा नमो शेतकऱ्याचा एकही हप्ता भेटणार नाही. सर्व महाराष्ट्रामधील, सर्व देशामधील जो माझा हा व्हिडिओ बघत आहे त्यांनी हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर केला पाहिजे, जेणेकरून सर्व भावापर्यंत पोहोचल आणि त्यांना सुद्धा कळेल की आता फार्मर आय डी कशामुळं आणि काय लागत आहे. मी या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला माहिती सुद्धा समजेल असेल. आता कसं आहे, तुम्हाला एक उदाहरण सांगतोय, कारण की आता पीक विमा पडायला सुरुवात झालेली आहे, त्याची तारीख सुद्धा मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तोपर्यंत सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं आणि हा व्हिडिओ जे मी टाकतोय जास्तीत जास्त शेअर करायचा, जेणेकरून तुम्हाला सर्व जी माहिती आहे सरकारच्या योजनेची ती तुम्हाला या चॅनलवर भेटेल. कारण की आतापर्यंत सर्व जे योजनेची माहिती आहे मी या चॅनलवर दिलेली आहे. तुम्हाला काय करायचे, कोणते कागदपत्र लागणार आहे, कोणती बी योजना असो आतापासून सरकारपर्यंत, लाडकी बहिणीची सुद्धा असेल, काही ताई सुद्धा माझ्यासंग जोडलेल्या आहेत, त्यांचे सुद्धा धन्यवाद. आणि सर्वांना सांगतोय आता की फार्मर आय डी काढणे खूप गरजेचं आहे आणि या चॅनलपाशी सर्वांनी जुडायचं म्हणजे काय, तुम्हाला काही खर्च करायची गोष्ट नाही आहे. तुम्हाला जे खाली सबस्क्राईबचं बटन दिसतंय तिथं जाऊन सबस्क्राईब करायचं आहे आणि जो मी व्हिडिओ टाकेल तो तुम्हाला पहिल्यांदा येईल. जे काही सरकारच्या योजना असतील ते तुमच्या दारापर्यंत पहिल्यांदा येतील, तुमच्या मोबाईलवर तुम्हाला पहिल्यांदा कळेल. कारण की आता जर तुम्ही हा फार्मर आय डीचा जर प्रकार जर तुम्ही काढला नाही तर तुम्हाला आतापर्यंत इथून तुमची डिटेल सर्व शेतकऱ्याची सरकारकडे जाणार नाही आणि तुम्हाला एकही रुपयाचा फायदा भेटणार नाही. कारण की इथून खूप असो, जलसिंचन सबसिडी असो किंवा जे की आपण सर्वांना माहीत आहे की आता काही गावामध्ये योजनाचं हे सर्व सुरू झालेलं आहे. काही योजना खूप, किंवा मशीन घेणे किंवा जे आपण आता ऑनलाईन जे तुम्ही म्हणताय आपला फवारा भेटणे, जे आपलं यंत्र भेटत आहे सबसिडीवर, जर तुमच्याकडं फार्मर आय डी नसेल तर तुम्हाला हे आता कत्तही भेटणार नाही. आणि जर तुमच्या गावाला जर पोकरा योजना जर चालू झाली असेल तर तुम्हाला तर मी सांगतोय की ही आय डी लवकरात लवकर काढून घ्या. कारण की तुमच्या गावामध्ये जे सरकारच्या योजना येतील त्याचे तुम्हाला लाभ घेता येईल. कारण की आता जर ही आय डी जर कारण तुमच्याकडे नसेल, जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, तर तुम्हाला याचा लाभ भेटणार नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनो, सर्वांना सांगतोय की हे जो फार्मर आय डीचा जो प्रकार आहे तो लवकरात लवकर काढून घ्या, जेणेकरून सरकारना सुद्धा कळेल की आपण फेक नाहीत आणि आम्हाला जो आहे तो लाभ भेटू द्या. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ कसा वाटला हे संपूर्ण शेतकऱ्यांनी सांगायचं आहे, कारण की व्हिडिओ जो आहे जो तुमच्या भल्यासाठी असतोय. आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ भेटतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.